नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुयश क्लासच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। यापूर्वी मी आपल्या सोयीसाठी ऑनलाईन टीचिंग व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। जर ते व्हिडिओ आपल्याला आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ चॅनलवर अपलोड केले असता तुम्हाला नोटिफिकेशन येईल। मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत घातांकाचे नियम। बघा, कोणतीही संख्या आपण जर ए ही मांडली तर ए गुणिले ए। आता ए या संख्येचा मी 4 वेळा गुणाकार घेतलेला आहे, म्हणून ए चा 4 वेळा गुणाकार आहे। हे घातांकित अर्थ त्याचा असा आहे, ए चा चौथा घात। ए चा चौथा घात, कारण ए ही संख्या 4 वेळा घेतलेली आहे, म्हणून ए चा चौथा घात असं लिहिलं जातं। दुसरं उदाहरण बघा, एक्स गुणिले एक्स बरोबर एक्सचा आपण लिहिणार आहोत वर्ग, कारण एक्स हे 2 वेळा घेतलेला आहे, म्हणून एक्सचा वर्ग। दुसरी एखादी संख्या बघा, जर 10 गुणिले 10 ही संख्या आपण घेतली तर 10 चा गुणाकार 3 वेळा आहे, म्हणून 10 चा तिसरा घात। आता यामध्ये पहा, दुसऱ्या उदाहरणामध्ये x चा वर्ग घेतलेला आहे आणि तिसऱ्यामध्ये 10 चा तिसरा घात म्हणजे 10 चा घन, आणि पहिल्या उदाहरणामध्ये a चा चौथा घात। अशा पद्धतीने पहिल्यांदा वाचन आपल्याला जमलं पाहिजे। मित्रांनो, घातांकाचे नियम आपल्याला कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे असतात। हे घातांकाचे नियम चांगल्या पद्धतीने जमले तर तुम्ही उदाहरणं छान पद्धतीने सोडवू शकता। त्यासाठी हे नियम कायमस्वरूपी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण सुरुवात करूया घातांकाच्या पहिल्या नियमाला। पहिला नियम असा आहे, ए चा यमवा घात गुणिले ए चा यनवा घात बरोबर ए चा यम अधिक यनवा घात, यम अधिक यनवा घात। बघा, इथं पाया ए हा समान आहे। पाया समान असताना गुणाकार केलेला आहे आणि घातांकांची बेरीज केलेली आहे। घातांकांची आपण बेरीज केलेली आहे, म्हणून यम अधिक यन। आता उदाहरण बघितलं म्हणजे तुम्हाला छान पद्धतीने समजेल। समजा ए चा जर आपण तिसरा घात घेतला आणि ए चा पाचवा घात घेतला तर यामध्ये काय होईल बघा, पाया समान आहे ए, आणि मग इथे घातांकांची बेरीज होणार आहे। ए चा 3 अधिक पाचवा घात म्हणजे ए चा 8वा घात, तर येईल ए चा 8वा घात। पाया समान आहे आणि गुणाकार आहे, पाया समान आहे आणि गुणाकार आहे, म्हणून घातांकांची बेरीज केली आहे। हा आपला घातांकाचा पहिला आहे। उदाहरण बघा, दुसरं बघतो मी। हे एक पहिलं उदाहरण बघितलं, आता दुसरं उदाहरण पहा। एक्स चा चौथा घात गुणिले एक्स चा दुसरा घात बरोबर एक्स चा 4 अधिक 2 बरोबर एक्स चा 6वा घात, एक्स चा 6वा घात। हा पहिला नियम आपण पाहिलेला आहे, घातांकाचा पहिला नियम। घातांकाचा पहिला नियम आपण बघितला, तो गुणाकाराचा नियम होता। आता बघायचा आपला घातांकाचा भागाकाराचा नियम। ए चा यमवा घात भागिले ए चा यनवा घात असा असेल, पाया समान असेल आणि घातांकाचा भागाकार असेल, तर आपल्याला बघा इथं ए चा यम वजा यनवा घात असं घ्यावं लागेल। गुणाकार असताना घातांकांची आपण बेरीज करतो आणि इथं भागाकार असताना घातांकांची वजाबाकी करतो। आता ह्याच्यावरचं उदाहरण बघा, जर ए चा तिसरा घात असेल भागिले ए चा वर्ग आहे, तर ए चा 3 वजा दुसरा घात, ए चा 3 वजा दुसरा घात म्हणजे ए चा पहिला घात। कोणत्याही संख्येचा एक घात म्हणजे तीच संख्या बरोबर ए,
म्हणून एचा पहिला घात उत्तर आलेला आहे ए. इथं भागाकार असल्यामुळं घातांकांची मी वजाबाकी केलेली आहे. घातांकांची काय केली आहे? वजाबाकी केलेली आहे. आता उदाहरण आणखी पाहूया. एचा 8वा घात भागिले एचा 10वा घात. आता इथं कसं होईल पहा. एचा 8 वजा 10वा घात. एचा 8 वजा 10वा घात. घातांकांची वजाबाकी म्हणजे एचा वजा दुसरा घात. कारण 8 वजा 10 वजा 2 उत्तर येणार आहे. या पद्धतीनं आपण भागाकाराचा नियम पाहिलेला आहे. आता घातांकाचा तिसरा नियम पहा कसा आहे. जर ए गुणिले बी या दोन भिन्न संख्या असतील आणि त्याच्या कंसाचा जर यमवा घात असेल तर हा नियम कसा आहे बघा. ए या संख्येचा यमवा घात गुणिले बी या संख्येचा यमवा घात. म्हणजे पहा उदाहरण बघा. उदाहरण बघितल्यानंतर कळेल. एक्स गुणिले वायचा जर तिसरा घात असेल तर आपल्याला असं लिहिता येईल. एक्सचा तिसरा घात गुणिले वायचा तिसरा घात. म्हणजे वेगवेगळे करायचे आहेत. घातांक काय करायचे आहेत. कंसाचा घातांक यम असेल तर ते घातांक वेगवेगळे करायचे आहेत. मग आणखी एक उदाहरण पाहूया. 7 गुणिले 4चा 8वा घात असं असेल. 8वा घात तर काय होईल पहा. 7चा 8वा घात गुणिले 4चा 8वा घात. हा अतिशय नियम सोपा आहे. हा घातांकाचा तिसरा नियम आहे. ए गुणिले बी चा यमवा घात असेल तर एचा यमवा घात गुणिले बीचा यमवा घात. आता घातांकाचा चौथा नियम पहा. गुणाकारासारखाच आहे. पहा ए छेद बी कंसाचा जर यमवा घात असेल म्हणजे भागाकारात असेल तर आपण हे असं लिहू शकतो. एचा यमवा घात छेद बीचा यमवा घात. म्हणजे ए अंशात आहे बी छेदात आहे म्हणून अंशातील संख्येचा घातांक यम आणि छेदातील संख्येचा घातांक सुद्धा यमच. आता उदाहरण बघितलं म्हणजे तुम्हाला कळेल. 5 अंश छेद 8 या संख्येचा आपण जर चौथा घात घेतला तर उत्तर कसं असेल याचं. 5चा चौथा घात छेद 8चा चौथा घात. म्हणजे वेगवेगळे घातांक तिथं करता येतील आपल्याला. आणखी पहा. जर एक्स छेद वायचा तिसरा घात असेल तर एक्सचा तिसरा घात छेद वायचा तिसरा घात. या पद्धतीनं आपण हा घातांकाचा चौथा नियम बघितला. हा नियम अतिशय सोपा आहे. अंश आणि छेद यांचा घातांक वेगवेगळे करायचे आहेत. बघा घातांकाचा पुढचा नियम अत्यंत सोपा आहे. एचा जर आपण 0वा घातांक घेतला तर याचं उत्तर नेहमी 1 येणार आहे. उदाहरणार्थ बघा. 10चा जर आपण 0वा घातांक घेतला तर उत्तर येणार आहे 1. तसंच बघा 7चा 0वा घातांक घेतला तरीसुद्धा उत्तर 1 येणार आहे. वजा 7001 या संख्येचा घातांक जरी 0 घेतला तरीसुद्धा उत्तर येणार आहे 1च. म्हणजे कोणत्याही संख्येचा 0वा घातांक याचं उत्तर नेहमी 1 असतं. बघा घातांकाचा जो 6वा नियम आहे तो कसा आहे पहा. जर ए या संख्येचा आपण यमवा घात घेतला आणि त्याच संख्येचा जर यनवा घात घेतला तर याचा अर्थ असा होतो. एचा यम गुणिले यनवा घात. म्हणजे यम आतील संख्या आणि यन ही बाहेरील संख्या. घातांकांचे जे आहे ती गुणाकार घ्यावे लागतात इथं. उदाहरण बघूया आपण. 8चा जर तिसरा घात घेतला आणि त्याच्या कंसाचा जर वर्ग घेतला
तर आपल्याला उत्तर मिळेल 8चा 3 गुणिले 2 म्हणजेच 8चा 6वा घातांक. 8चा घातांक 6 मिळेल. दुसरं उदाहरण पहा. एक्सचा दुसरा घात त्याचा परत वजा पहिला घात असं घेतलं तर उत्तर येईल एक्सचा 2 गुणिले वजा पहिला घात म्हणजे उत्तर येईल एक्सचा वजा दुसरा घात. म्हणजे फक्त घातांकांचे गुणाकार करायचे. कंसाच्या आतील संख्या आणि बाहेरील संख्या यांचा गुणाकार होईल. आता घातांकाचा पुढचा जो नियम आहे तो ऋण घातांकावर अवलंबून आहे. बघा, एचा जर वजा यमवा घात आपण घेतला तर याचं उत्तर हे 1/एचा यमवा घात असं येतं. म्हणजे ऋण घातांक असेल तर तो छेदामध्ये जाऊन धन घातांक होईल. उदाहरण बघा, एक्सचा जर वजा दुसरा घात घेतला आपण तर एक्सचा बघा 1/एक्सचा दुसरा घात होईल. म्हणजे अंशातून छेदात संख्या जाताना त्याचा घातांक ऋणाचा धन होतो. ऋण आहे त्याचा धन होतो. बघा आणखी उदाहरण, 8चा वजा 7वा घात ही संख्या आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. 1/8चा 7वा घातांक म्हणजे ऋण घातांक असेल तर तो धन होतो. आणि या उलट बघा, समजा एक्सचा तिसरा घात आहे तर याच्या उलट कसं होणार, 1/एक्सचा ऋण तिसरा घात म्हणजे धन घातांक असेल तर तो ऋण होतो आणि ऋण घातांक असेल तर तो धन होतो. असा हा घातांकाचा 7वा नियम आहे. एचा वजा यमवा घात बरोबर 1/एचा यमवा घात. घातांकाचा शेवटचा नियम पहा कसा आहे, अत्यंत सोपा आहे. जर a/b या संख्येचा ऋण यमवा घात असेल तर a/b या संख्येची व्यस्त क्रिया करायची आहे. व्यस्त क्रिया म्हणजे उलट क्रिया. मग a/bची उलट क्रिया होईल b/a होईल आणि घातांक जो ऋण आहे तो घातांक धन होणार आहे. परत सांगतो, इथं बघा a/bचा ऋण यमवा घात आहे आणि इथं करताना आपण a/bचं उलट केलं आहे, b/a असं केलं आहे आणि घातांक धन झालेला आहे. उदाहरण बघितल्यानंतर तुम्हाला समजेल. समजा 5/3 या संख्येचा ऋण दुसरा घात आहे तर याचं उत्तर कसं येईल बघा, 3/5 म्हणजे काय केलं आहे, व्यस्त क्रिया केली. 5/3ची व्यस्त क्रिया केली आणि घातांक धन करायचा आहे. ऋण 2चा घातांक अधिक 2 झालेला आहे. हा घातांकाचा शेवटचा नियम आहे. म्हणजे ऋण घातांक हे धन होतात आणि आतील संख्येची व्यस्त क्रिया होते. तर बघा मित्रांनो, आपण लॉज ऑफ इंडायसिस हे रिवाइज करूया. पहिला आहे लॉ a⁻m इंटू a⁻n इज इक्वल टू a⁻m plus n. There is a addition of indices. Now second rule is a⁻m divided by a⁻n that is equal to a⁻m minus n. If there is division, then subtract the indices. After that, third law is a into b⁻m, then it is equal to a⁻m into b⁻m. This is the third law of indices. Now see the fourth law. Fourth law is that if a/b raised to m, it is equal to a⁻m upon b⁻m. Fifth law is that the index of any number is 0, then its value is always 1. a⁻0 is equal to 1.
We seen already the all examples of each law. Now sixth rule is that a raised to m bracket raised to n, that is equal to a raised to m into n. This is the sixth law of indices. If there is a raised to m bracket raised to n, then a is a raised to m into n. This is the sixth law of indices. Now see the seventh law of indices is that seventh law is a raised to minus m is equal to 1 upon a raised to m. Here negative index becomes in denominator positive. Hence a raised to minus m is equal to a 1 upon a raised to m. And last one is that a upon b raised to minus m, it is equal to b upon a inverse of the a upon b, and its index becomes positive. Therefore a upon b raised to minus m is equal to b upon a raised to plus m. These are all eight are laws of indices. Complete. Thanks. जर हा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा.